नाशिक शहरात आज काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारून आंदोलन करण्यात आले। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवरून राज्यभरात महाविकास आघाडी आक्रमक झालेली असताना नाशिकमध्ये देखील काँग्रेसच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। आज आपण आंदोलन करते सरकारच्या विरोधात, काय नेमका कारण आहे? आपण बघितलं 2 आठवड्यापूर्वी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचा धाड घालण्याकरता ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा उभारला आणि हा पुतळा उभारत असताना जो भ्रष्टाचार करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला। खरं तर हा नुसता पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता। शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, या देशाची अस्मिता होती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना इतका निष्काळजीपणा या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारने केला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटली, सामान्य जनतेला न पटणारी ही गोष्ट आणि सामान्य जनतेच्या अस्मिताला धक्का देणारी ही गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ज्यांनी हा पुतळा घाईघाईत बांधण्याचा आदेश दिला, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटक व्हायला पाहिजे, त्यांच्याही कारवाई व्हायला पाहिजे। नुसतं कॉन्ट्रॅक्टर, नुसतं शिल्पकार यांच्यावर कारवाई न करता या महाराष्ट्रातील सरकार बरखास्त व्हायला पाहिजे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। त्यानंतर छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या की वाईटातून काहीतरी चांगलं होईल, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ह्याच्यापेक्षा वाईट घटना या महाराष्ट्रात घडलेली नाही आणि मला वाटतं जनतेला कळून चुकलेलं आहे की महामानवांचा अपमान करण्यामध्ये सुद्धा महायुती सरकार मागे राहिलेलं नाही। तुम्ही किती योजना आणल्या, तुम्ही किती लोकांना लालूच दाखवलं, तरी छत्रपतींचा अपमान करणारं सरकार आता या महाराष्ट्रात राहणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आगामी काळात जनता यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।